तर काँग्रेसचे माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांनी पक्षातून राजीनामा दिलेला आहे। लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली नसल्याने नामदेवराव उसेंडी हे नाराज झालेले आहेत। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत उसेंडींचा पराभव झाला होता। नामदेवराव उसेंडी हे प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। तुम्ही सध्या लोकसभा निवडणुकीच्या यादीत चर्चेत होता, काय म्हणा? मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचा अध्यक्ष आहे। मला पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून आदिवासी माणसांना काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि मी गडचिरोली चिमूर या लोकसभा क्षेत्रातील रहिवासी असून मी यावेळेस या अगोदर 2 वेळा या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे। 2014 मध्ये मोदी लाटेमध्ये सुद्धा आम्हाला 3 लाख मतं मिळाली। 2019 मध्ये आम्हाला 4,42,442 मतं मिळाली। 5 वर्षामध्ये मी मेहनत करून 1,42,000 मतं ही वाढवली। त्यानंतर आता आम्ही पक्षाकडे एक दावेदार म्हणून तिकीट मागितली होती, परंतु आम्हाला पक्षाची उमेदवारी न देता या क्षेत्राबाहेरील उमेदवार या ठिकाणी देण्यात आलं आणि काय बघितलं त्याचं मला माहीत नाही, परंतु अशी चर्चा आहे की पैसेवाला आहे म्हणून बाहेरच्या उमेदवाराला त्यांनी तिकीट दिलं। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। तर उसेंडी हे नाराज आहेत, त्यांनी पक्षातून राजीनामा दिलेला आहे काँग्रेसमधून आणि भाजप आमदार बंटी भांगडिया हे आता नामदेवराव उसेंडी यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतो आहोत। नामदेवराव उसेंडी यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आणि त्यानंतर भाजपचे पदाधिकारी त्यांच्या भेटीला